फिजिक्समध्ये सीईटी साठी पीवायक्यू सोडवताना तुम्ही सब टॉपिकवर फोकस केलं पाहिजे। जसं बघा, अँगल ऑफ बँकिंग आपल्याकडे एक सब टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्सचा, त्याच्यावर कसे प्रश्न विचारले 2005 ला सगळ्यात पहिले त्यांनी फॉर्म्युला बेस्ड डायरेक्ट प्रश्न विचारलाय की कशावर अँगल ऑफ बँकिंग डिपेंड करत नाही, तर तुम्हाला tan θ = v²/r जी माहिती तिथून आन्सर येऊन जाईल। 2020 ला त्यांनी रेडियस ऑफ कर्वेचर विचारलाय, tan θ ची व्हॅल्यू देऊन ठेवली आणि स्पीड देऊन ठेवली आहे। त्याच पद्धतीने 2021 ला लँग्वेज बघा तुम्ही प्रश्नाची, व्हॉट इज एलिव्हेशन ऑफ आउटर रेल अबाव इनर रेल, म्हणजे त्यांनी सरळ सरळ तुम्हाला tan θ विचारलाय, θ = tan 1/1/20 दिलाय, म्हणजे tan θ = 1/20 त्यांनी आन्सर येऊन जाईल। 2023 ला पुन्हा एकदा सेम प्रश्न विचारलाय त्यांनी, मात्र यावेळेस त्यांनी आपल्याला sin θ देऊन ठेवलाय, sin θ वरून तुला tan θ काढता येईल ट्रिग्नोमेट्रिक ट्रायंगलनी, तो पण प्रश्न झाला। त्याच पद्धतीने 2022 आणि 23 ला सुद्धा तुम्ही tan θ = h/d टाकलं की तुमचा आन्सर येऊन जाईल। 2022 ला त्यांनी वेलॉसिटी विचारली आणि 23 ला त्यांनी रेडियस ऑफ कर्वेचर विचारले। मला सांगायचं फक्त इतकंच आहे की जर सब टॉपिक वाईज आपण प्रश्नांना अप्रोच केलं ना, तर एका फॉर्म्युल्यावर कशा टाइपचे प्रश्न येऊ शकतात आणि सीईटी त्याची लँग्वेज का वापरते आपल्याला हे सगळं येऊन जाईल आणि मग आपले प्रश्न पटपट सुटतील।